नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नवी मुंबई प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार शिवशरण मल्लिकार्जुन पुजारी यांनी आपला झालेला पराभव मोठ्या मनाने स्वीकारत 1ही रुपया न घेता त्यांना मतदान केलेल्या तुर्भेमधील जनतेचे आभार मानलेत. आपण जरी सभागृहात पोहोचलो नसलो, रस्त्यावरील सभागृहात राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असे या प्रसंगी शिवशरण पुजारी यांनी सांगतानाच गैरमार्गाचा वापर करून बोगस मतदानाच्या जीवावर आपले प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुरेश कुलकर्णी निवडून आल्याचा आरोप यावेळी केला आहे. मतदानचं जे निकाल आलं, खूप मोठ्या मनाने आम्ही तो स्वीकारला व मला मतदान केलेल्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की 1 रुपया न वाटता, माझा चहासुद्धा न पिता माझ्यावरती तुम्ही जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कुठंही कमी पडणार नाही. मी जरी सभागृहामध्ये गेलो नाही आहे, पण रस्त्यावरती उभा राहून तुमच्यामध्ये राहून तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कारण माझ्या पाठीमागंसुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि आम्ही पण सत्तेत आहोत. तुमच्या कुठल्याही कामाला म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की माझं मत वाया गेलं. मतदानाच्या दिवशी माझे जे पोलिंग रिलीवर होते त्याच्या नावाने बोगस मतदान झालेलं आहे. तर तुम्ही विचार करू शकता असे किती बोगस मतदान झाले असतील. मी जेव्हा आरो साहेबांना तिकडून फोन केलं, साहेब माझ्या रिलीवरच्या नावाने अनोळखी व्यक्ती आधार कार्डच्या आधारावरती मतदान करून जातोय, तर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय का करत नाही आहे, त्यांचे डॉक्युमेंट का चेक करत नाही आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं साहेब की हे टेंटेटिव्ह वोटिंग होतं साहेब, ते दोन्ही मतं आम्ही स्वीकारणार, आम्ही असं नाकारता येत नाही. तर कुठंतरी साहेब संशय येतोय. निवडणूक आयोगच्या सहमतीने हा प्रकार झालेला आहे आणि मला बाहेर आल्यावर असं कळालं असे अनेक लोक माघारी गेलेले आहेत, त्यांच्या नावाने बोगस मतदान केलेलं आहे. त्या उमेदवाराचे काही चेलेचपाटे तिकडं उभा राहून गोरगरिबांवरती प्रेशर करत होते की आम्ही तुम्हाला पैसे दिलेले आहेत, मतदान तिकडंच करा. तर खूप वेगळ्या पद्धतीने झालं आहे साहेब. लोकशाहीचं काही इकडं राहिलेलं नाही आहे. ह्या भागामध्ये तुर्भा विभागामध्ये हे जे निवडणूक लढत आहेत, जे स्वतःला कार्यसम्राट नगरसेवक स्वतःला बोलतात, जेव्हापासून महानगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून सत्ता तुमच्याकडे आहे, तर कामाच्या जीवावर निवडणूक लढा ना. तुम्ही गरिबांना का तुम्ही वेटीस धरता? त्यांच्या आई वडिलांना तुम्ही धमकी देता की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, आम्हाला मदत केलं नाही तर तुमच्या मुलांवरती खोटे गुन्हे दाखवू आणि त्या मुलांना बाहेर दारू पाजणं, ह्या पद्धतीने निवडणूक खूप वाईट. ह्या वेळेला मी स्पष्ट सांगतो, माझा पराभव मी मोठ्या मनाने स्वीकारतो. पण तुम्ही ज्या पद्धतीने निवडून आले हे खूप चुकीचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या कामावरती विश्वास नाही आहे. गेल्या वेळेला तुम्हाला निवडून दिलेलं, तुम्ही काय काम केलं इकडच्या जनतेला माहीत आहे. ह्यांच्या विरोधात वातावरण होतं. मी प्रचार केलं आहे, मी लोकांच्या घरोघरी गेलो आहे. त्यावेळेला लोक हेच बोलत होते की कोणी आला तरी चालेल, हा व्यक्ती आला नाही पाहिजे कारण ह्यांनी काम केलं नाही आमच्या प्रभागाचं. तर तुम्ही कसं एवढ्या लीडने निवडून येता? माझा स्पष्ट आरोप आहे, निवडणूक आयोगच्या मदतीने आणि ह्यांचे काही चेलेचपाट्यांच्या मदतीने हा उमेदवार शिवसेना शिंदे गटाचा सुरेश कुलकर्णी हा उमेदवार बोगस आधार कार्डच्या मतदानावरती निवडून आलेला उमेदवार आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. मी त्यांच्या चेलेचपाट्यांना सांगू इच्छितो, माझ्या एकसुद्धा कार्यकर्त्यांच्या वरती जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही जे गोरगरिबांवरती दादागिरी करता, हा प्रकार जर ह्या तुर्भ्या विभागात झाला तर शिवशरण पुजारी तुमचा धिंड काढल्याशिवाय शांत बसणार नाही. हे तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो. आणि मला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना मी आश्वासित करतो की आम्ही सत्तेत आहोत आणि महाराष्ट्र शासनाचे जे योजना आहेत, आदरणीय अजितदादा अर्थमंत्री असल्या कारणाने मी त्यांच्याकडून निधी आणून आपला प्रभागाचा, भले मी पराभूत झालो आहे, पण तुम्ही जे मला मतदान केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलं त्यांचा मला विश्वास संपादन करायचं आहे. त्यांच्यासाठी मी दिवस रात्र काम करेन आणि पुढच्या वेळेला ज्यांनी मला मतदान केलं नाही ते लोक मला मतदान स्वरूपी आशीर्वाद करतील, हा मला पूर्ण ठाम विश्वास आहे. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक 20 पॅनलचे प्रमुख मल्लिकार्जुन पुजारी यांनीही या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी पैशाचा पाऊस पाडून गैरमार्गाचा वापर करून लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत स्वाभिमानी मतदारांनी आपल्या तिन्ही उमेदवारांना केलेल्या मतदानाबद्दल त्यांचे आभार मानलेत. सर्वप्रथम मी तुर्भे विभागातील जे मतदार बांधव आहेत त्यांनी आमच्या तिन्ही उमेदवाराला मतदान केलं, ती स्वाभिमानी व्यक्ती होते त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्या सर्वांचा मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो.
धन्यवाद देतो त्यांना. मी आज आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून येथील नवी मुंबईकरांना सांगू इच्छितो, प्रभाग 20मध्ये त्यातल्या त्यात क मध्ये अक्षरशः लोकशाहीचा खून केला गेलेला आहे. लोकशाही ठेवलेलीच नाही लोकांनी. मी स्वतः त्यांचा एक माणूस इकडे आहे, तो भंगार चोर, त्याच्या ऑफिसमध्ये बसून याद्या घेऊन पैसे वाटत होता. मी स्वतः पोलिसांना फोन करून बोलवलं. पोलीस आज जाऊन आले. मला संशय आहे पोलीस प्रशासन आणि निवडणूक अधिकारीसुद्धा ह्यांच्याशी सहभाग होते. माझा आज इथे पूर्वी माझी दगडखाण होती, इकडे मला मानणारा वर्ग खूप मोठा वर्ग आहे, म्हणून मी माझ्या मुलाला इकडे उतरवलं होतं. सर्व मला एक पॅम्पलेटवरती माझा फोटो बघून लोक मला भेटायला यायचे. सेठ तुमचा मुलगा आहे, आम्ही 100% मतदान करू. गेले कुठं मतदान? कारण त्या लोकांना मतदान करूच दिले नाही लोकांनी. त्यांच्या नावाने आधार कार्ड बोगस बनवून हे लोकांनी त्यांना मतदान केले आणि त्यांना मतदानाच्या बाहेरूनच पोलीस बाहेर पाठवले. अहो, रिलीव्हरला सुद्धा पोलीस हात सोडत नव्हते. माझा स्पष्ट आरोप आहे, हा निवडणूक झालेला नाही, हा लोकांच्या मतदानावर हे लोक निवडून आलेले नाहीत. आणि इकडचा तो उमेदवार पडलाच होता. जर चंद्रकांत आघोणेसारखा तिकडे सपोर्ट नाही भेटला असता तर हा काय गुलाल उधळतो, ह्याची सीट गेलेलीच होती. एवढं बोगस करून सुद्धा 5 पूर्वी कोविडच्या अगोदर ह्यांना निवडून दिलेली होती इथली जनता. ह्यांच्या सौभाग्यवतीनं निवडून दिलं होतं. किती वेळा वार्डमध्ये आले. कोविडमध्ये आमची जनता इकडे घरातून बाहेर निघत नव्हती. किती वेळा कोविडमध्ये मदत केलं. आम्ही कोविडमध्ये फिरलो आहे. माझा मुलगा कोविडमध्ये पॉझिटिव्ह झाला होता. मग तुम्ही कसं काय निवडून येत आहे? माझा स्पष्ट आरोप आहे, ही निवडणूक चुकीची झालेली आहे. आणि आम्ही पूर्वी तुम्ही निवडून आल्यावर 5 वर्ष इकडे आले नाही, पण इथल्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो, कारण आम्ही स्वतः इकडे ऑफिस घेऊन बसलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे, सत्तेतला पक्ष आहे. इथल्या गोरगरीब जनतेचं जे काही काम असेल, त्यांचा विषय असतील ते मार्गी लावायला आम्ही खंबीर आहोत इकडे. आणि यांच्या दादागिरीला हा मल्लिकार्जुन पुजारी आणि इथे मला टोकन नाव मल्लू शेठ म्हणतात, यांच्या दादागिरीला जसा तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहोत. तुमची दादागिरी काय होती मी त्या दिवशी बघितल्या. निवडणूकच्या आतमध्ये येऊन तुम्ही लोकांना घाबरवताय. पोलीस काय बोलत नाही. आमचे कार्यकर्ते गेले का पोलीस त्यांना बाहेर काढतात. मी स्वतः DCP ढाणे साहेबांना मी फोन केल्यावर पोलिसांचा फौज इकडे आलेला आहे. हा काय चाललं आहे? हे चुकीचं आहे. अशा मार्गाने जर मतदान होत असेल तर निवडणूक नाही घेतलेलं बरं. तुम्ही डायरेक्ट डिक्लेअर करा हा उमेदवार निवडून आलेला आहे तर चालेल. हे कुठंतरी आमच्यासारखे येऊन उभं राहणार आणि असं जर होत असेल तर हे चुकीचं आहे. म्हणून मी मायबाप जनतेला, ज्यांनी मला पॅनलची जबाबदारी दिली होती, माजी खासदार आनंद परांजपेजी राष्ट्रवादीचे इथले निरीक्षक, मी 3 उमेदवार उभं केलं. माझा मुलगा आणि 2 दलित समाजांना उमेदवारी दिले. ह्यांच्यासारख्या घरातल्या 3-3, 4-4 लोक आम्ही उभं केलं नव्हतं. तरी इथले कार्यकर्ते नाचून त्यांचे गुलाल उधळवतात. तर त्यांना तरी काय वाटलं पाहिजे. ह्या लोकांना तुम्ही परत निवडून देताय. परत काम नाही झालं का तुम्ही 2 महिन्याशिवाय देताय. नगरसेवक कामच करत नाही. अरे तुम्ही अशा लोकांना एकदा घरी बसवा ना. असे नवीन युवा समोर येत आहे सुशिक्षित, त्यांना एक संधी द्या. बघा तुमचा वाढचा विकास होणार आहे का नाही. मला अभिमान आहे, माझे कार्यकर्ते ज्यांनी मेहनत घेतली, स्वाभिमानी, ह्यांच्यासारखे पैशावर विकणारे कार्यकर्ते नव्हते आमचे. स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि आमच्या उमेदवाराला जे मतदान केले ते स्वाभिमानी जनता होती. त्या सर्वांचा मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.